लास्ट लेक्चरला आय थिंक सो आपण डिफरन्शियल इक्वेशन कसं बनवायचं ते स्टार्ट केलं होतं. तरी पण मी काही गोष्टी क्लिअर करतो. आपण आपण हा नाही ते धडकले बिडकले तर लाख रुपये गेले म्हणून ते मला बघावं लागते. हा आणि असं झालंय, भरपूरदा झालेलं आहे. कॅमेराला येऊन जर डायरेक्टली काय धडकते लेकरू बघत असे मित्राला बघत बघत हा ठीक आहे. तर चलो ओके. तर आपण चालू केले काल फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन सांगत असताना आय थिंक सो मी काल बोललो पण होतो, बट आज काही लेकर नवीन आहेत तर त्याच्यासाठी मी काही गोष्टी रिपीट सांगतो. काही गोष्टी रिपीट सांगतो, चेक करा. आता फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनचे क्वेश्चन कसे येतात? फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन. काय? फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन. मग आता फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन आणि त्यांनी एक y इज इक्वल टू क्वेश्चन देतात. ठीक आहे. मग ते y इज इक्वल टू क्वेश्चन दिला की त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय? डिफरन्शियल इक्वेशन बनवायचं. त्याच्यावरून काय करायचंय? डिफरन्शियल इक्वेशन बनवायचंय. म्हणजे डेरिव्हेटिव्हचं एक इक्वेशन बनवायचंय. प्रॉब्लेम बघितलं तुमच्या लक्षात येईल. मग एखाद्या फंक्शन मध्ये एकदा डेरिव्हेटिव्ह काढावं लागतंय. ठीक आहे. आणि कधी कधी डिफरन्शियल इक्वेशन बनवण्यासाठी कधी कधी एखाद्या फंक्शनचं दोनदा डेरिव्हेटिव्ह काढावं लागतंय. हा, तीनदा आपल्या नशिबात नाही. फक्त कितीदा? एक आणि दोनदा. मग एखाद्या फंक्शनचं एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचं का दोनदा डेरिव्हेटिव्ह काढायचं? हे कशावर डिपेंड करतंय? तर त्या दोन गोष्टीवर डिपेंड करते. पहिली गोष्ट, y इज इक्वल टू साइन आणि कॉस ची जर टर्म आली, कुणाची? y इज इक्वल टू साइन और कॉस ची जर टर्म आली तर कितीदा डेरिव्हेटिव्ह काढायचं? दोनदा डेरिव्हेटिव्ह काढायचं. कितीदा डेरिव्हेटिव्ह काढायचं? दोनदा. त्या y फंक्शनच कितीदा डेरिव्हेटिव्ह काढायचं? दोन वेळेस. ठीक आहे. नाही तर मग चेक करायचं की त्या इक्वेशन मध्ये आर्बिट्री कॉन्स्टंट किती आहेत. आर्बिट्री म्हणजे काय ते सांगतो. आर्बिट्री किंवा अल्जेब्रिक कॉन्स्टंट पण म्हणतो मी त्याला. ठीक आहे. आपले अल्फाबेट किती आहेत रे? 26 अल्फाबेट आहेत. 26 अल्फाबेट मध्ये एक्स आणि वाय कसे कन्सिडर करतो आपण? व्हेरिएबल. एक्स आणि वाय कसे कन्सिडर करतो? व्हेरिएबल. मग एक्स आणि वाय ला सोडून बाकीचे जे काही अल्फाबेट जर आले इक्वेशन मध्ये तर त्याला म्हणायचं आर्बिट्री कॉन्स्टंट. आणि ते आर्बिट्री कॉन्स्टंट किती आहेत ते बघायचं. समजा आर्बिट्री कॉन्स्टंट 2 असतील तर दोनदा डेरिव्हेटिव्ह काढायचं, एक असेल तर एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचं. आता मी इथं कितीही पानचटपणा सांगितलं तर तुम्हाला ते व्यवस्थित कळणार नाही. मग त्यासाठी काय करू? प्रॉब्लेमला सुरुवात करू आणि हेडिंग टाका. मी डबल डबल सांगणार नाही. फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन. फॉर्म ए डिफरन्शियल इक्वेशन. Form a differential equation if y is equal to y is equal to समथिंग. पहिला प्रॉब्लेम आहे तर सिंपल घेणार आहे. चेक करा. समजा असं आलं 3 इंटू ई रेस टू एक्स. पहिला प्रॉब्लेम आहे, खूप सोपा गेलो. हे जर का आलं तर तुम्हाला लक्षात येईल की नेमकं डिफरन्शियल इक्वेशन किती सोपं असेल. ठीक आहे. मग मला सांगा या इक्वेशन मध्ये आर्बिट्री कॉन्स्टंट किंवा कॉन्स्टंट किती आहेत रे? आर्बिट्री कॉन्स्टंट किंवा कॉन्स्टंट किती? सर आर्बिट्री कॉन्स्टंट म्हणाला तुम्ही. आर्बिट्री कॉन्स्टंट म्हणजे अल्फाबेट असेल तरी चालते, नंबर असला तरी चालते, त्याला कॉन्स्टंट म्हणतात. किती कॉन्स्टंट आहे तर इथं? एकच कॉन्स्टंट आहे. तर ह्या फंक्शनचं किती डेरिव्हेटिव्ह काढायचं? एकदा. बट छोटीशी तर ऍडजस्टमेंट करून घ्यायची. इथून यावरून कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढून घ्यायची. कॉन्स्टंटची व्हॅल्यू म्हणजे 3 ची व्हॅल्यू काढून घ्यायची. 3 ची व्हॅल्यू किती आहे रे? y डिवायडेड बाय ई रेस टू एक्स. हे कळालं का ते सांगा. हे कळालं का ते सांगा. ह्या इक्वेशन पहिले काम काय करायचं? जे कॉन्स्टंट आहे त्याची किंमत काढून घ्यायची. 3 इज इक्वल टू y डिवाइड बाय ई रेस टू एक्स. रॉकेट सायन्स आहे का? नाही. मग काय करायचं? जो फंक्शन दिलेला आहे त्याला रिपीट लिहितो वाटलं तर y इज इक्वल टू 3 इंटू ई रेस टू एक्स. हेच दिले का फंक्शन? ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. ह्याचं काय काढायचं? डेरिव्हेटिव्ह. चलो मग लिहायचं इथं
डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग आता एवढी तर अक्कल आहे, आपण शिकून आलो. वायचा डेरिव्हेटिव्ह काय तर dy बाय dx. हा, पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढणार गेलो बरं का. कधी कधी डोक्यामध्ये काय असते, पार्शियल डेरिव्हेटिव्ह असते. इथं पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढायलो का नाही, साधा डेरिव्हेटिव्ह आहे. तर वायचा डेरिव्हेटिव्ह काय रे, dy बाय dx. 3 इंटू ई रेस टू एक्स आहे, तर 3 ला 3 कॉन्स्टंट. ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येते, ई रेस टू एक्सच. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? नाही. मग काय करायचं, एकदा डेरिव्हेटिव्ह काढून झालं, एकच आर्बिट्री कॉन्स्टंट आहे तर एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचं. ह्या आर्बिट्री कॉन्स्टंटची व्हॅल्यू व्हेरिएबल मध्ये किती येते ते लिहायची, म्हणजे आर्बिट्री कॉन्स्टंट रिमूव्ह करायचा. मग काय करायचं रे, dy बाय dx. ह्या 3 ची व्हॅल्यू कोण सांगते रे मला? ह्या 3 ची व्हॅल्यू किती आहे, y डिवायडेड बाय ई रेस टू एक्स आणि इनटू इथला राहिलेला ई रेस टू एक्स. इट्स बर्थडे टाइम, हॅपी बर्थडे म्हणावं लागेल कुणाला तरी. मग कुणाला म्हणायचं, ई रेस टू एक्स ला हॅपी बर्थडे म्हणलं. उरलं काय रे, dy बाय dx इज इक्वल टू y. एवढं लिहिलं तरी मार्क पडतात, बट आपल्याला इक्वेशन म्हणल्यानंतर एवढी सवय, इक्वल टूच्या एका साईडला सगळे नंबर आणि दुसऱ्या साईडला काय असायला पाहिजे, 0. म्हणून ह्या वायला म्हणायचं एक्सक्यूज मी, प्लीज कम इकडं. मग कम इकडं म्हणल्या काय होतं रे, कमते, कम ना का. हा, ये म्हणले की येते, तसं कम म्हणले की कमते. मग इकडे कमल्यावर काय होतं रे, मायनस इज इक्वल टू 0 इज युअर रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. 2 मार्काला लय अवघड आहे का? नाही. एक तर तुम्हाला इंटिग्रेटिंग फॅक्टर विचारतील किंवा फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन विचारतील क्वेश्चन नंबर 1 मध्ये. तुम्ही जर क्वेश्चन पेपर जर डाउनलोड केला असाल तर तुमच्या ते लक्षात येईल. क्वेश्चन नंबर 1 मध्ये हा एक क्वेश्चन असतो 2 मार्काला, चिल्लर आहे म्हणून 2 मार्काला. थोडस मोठा येतो तो 4 मार्काला येतो. कळालं हो की नाही? चल नेक्स्ट क्वेश्चन. हा लिहायला लिहा. हा, आणि प्लीज रिक्वेस्ट, पूर्ण लेक्चर मध्ये कोणीही असं काही करू नका की मी मला काहीतरी बोलेन, कारण हा लेक्चर रेकॉर्ड व्हायला आणि हेच लेक्चर ऍज इट इज तुम्हाला तुमच्या ऍप मध्ये भेटून जाईल. ऍप्लिकेशन आहे त्याच्या. नेक्स्ट, सोफिस्टिकेटेड वागायचा प्रयत्न करू, जेवढं होईल तेवढं. चालतंय? हा, ऑनलाईन वाले कळालं का रे? एक जनरल क्वेश्चन काय असतं ते सांगू. जनरल, त्याच्यामध्ये नुसते अल्फाबेट यूज करतात. मग पोरग कन्फ्युज होते. पोरग कुठं कन्फ्युज होते की आर्बिट्री कॉन्स्टंट किती येते. पोरग कुठं कन्फ्युज होते, आर्बिट्री कॉन्स्टंट किती आहेत. जसं की एक्झाम्पल दाखवतो मी. हा, क्वेश्चन सेम, फॉर्म ए डिफरन्शियल इक्वेशन y इज इक्वल टू a e चा पॉवर m इंटू x. चेक करा, याच्यामध्ये आर्बिट्री कॉन्स्टंट किती आहेत रे. आर्बिट्री कॉन्स्टंट म्हणजे फक्त कॉन्स्टंट किती आहेत, एकच आहे, ए तेवढा एकच आहे. सर एम कोण आहे, तर एक लक्ष द्या, ई च्या पॉवर मध्ये येतो, म्हणजे हा ई चा टर्म आहे. हा म्हणजे काय रे, हे व्हॅरिएबल टर्म आहे, पूर्ण अंडरलाईन केलेली, बरोबर आहे. त्याच्यासोबत कॉन्स्टंट किती आहे, एकच आहे. तर डेरिव्हेटिव्ह किती काढायचा, रे, एक वेळेसच काढायचं. बट एक वेळेस डेरिव्हेटिव्ह काढण्याच्या अगोदर कुणाची व्हॅल्यू काढून घ्यायची, या इक्वेशन वरून, ए ची व्हॅल्यू काढून घ्यायची. किती रे, y डिवायडेड बाय ई रेस टू एम एक्स. करेक्ट आहे, रॉंग आहे? मग काय करायचं, हे जे काही इक्वेशन आहे त्याला रिपीट लिहितो, y इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू एम एक्स. ह्याला डिफरन्शिएट करायचं. आता डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. y चा डेरिव्हेटिव्ह काय रे, dy बाय
dx इज इक्वल टू ए ला ए कॉन्स्टंट, कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल असेल तर काय करतो, कॉन्स्टंटला कॉन्स्टंट, ई रेस टू एम एक्स चा डेरिव्हेटिव्ह कोण सांगतंय, ई रेस टू एम एक्सच. झाला का डेरिव्हेटिव्ह, झाला का डेरिव्हेटिव्ह, नाही राहिले काहीतरी. ई रेस टू एम एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ई रेस टू एम एक्स आणि इनटू ह्या एम एक्स चा डेरिव्हेटिव्ह एम. हे कळालं का, कंपोजिट डेरिव्हेटिव्ह कळालं का लेकरांनो. चलो मग मला सांगा ए ची व्हॅल्यू किती आहे रे, ए ची व्हॅल्यू ए ला रिप्लेस करायचं, काय झालं तर आर्बिट्ररी कॉन्स्टंट रिमूव्ह करायचं. आर्बिट्ररी कॉन्स्टंट रिमूव्ह करायचं म्हणजे आर्बिट्ररी कॉन्स्टंटची व्हॅल्यू इथे ठेवायची. किती रे, वाय डिवाइड बाय ई रेस टू एम एक्स इंटू ई रेस टू एम एक्स इंटू एम. बर्थडे कुणाचा आहे, ई रेस टू एम एक्स चा बर्थडे. मग इथे चेक करा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय उरलं रे, माय. काय उरलं, माय म्हणू नका गदड्या, एम इंटू वाय म्हणा, नाही तर माय करायचं लेकर. बरं इथपर्यंत लिहिलं तरी मार्क पडतात, बट इक्वेशन म्हणल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं इक्वल टूच्या एका साईडला सगळ्या टर्म आणि दुसऱ्या साईडला झिरो लिहिलं तर जरा बरं वाटतंय. ह्या मायला म्हणायचं एक्सक्यूज मी माय, काय कम इकडं, कम इकडं म्हणल्यावर कमते, कमते का, इकडे कमल्यावर काय होतंय, माय निगेटिव्ह झाली. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर. हा आता लक्षात आहे, मी अल्फाबेट का घेतला, कारण इथे एम च्या ठिकाणी काय शकते, 2 3 4 5 6 काय पण असू शकते. वाटलं तर एखादा अल्फाबेट घेऊन दाखवतो, अल्फाबेटच्या ठिकाणी नंबर घेऊन दाखवतो जर इच्छा असेल तर, नाहीतर टाईप बदला म्हणलं तर टाईप बदलतो. झालं का, झाल्यावर लिहून झालं म्हणा, मी टाइमपास करत थांबत नाही. ठीक आहे चलो, y इज इक्वल टू एक 65 सेम क्वेश्चन, y इज इक्वल टू, अरे पुन्हा करू, y इज इक्वल टू 3a इंटू ई रेस टू 2x. चलो प्लीज रिक्वेस्ट लक्ष द्या, मी हे घेण्याचं कारण वेगळं, तुम्हाला वाटेल की सर तेच ते प्रॉब्लेम गेलेत म्हणून, बट त्याचं रिझन वेगळं आहे. ह्याच्यामध्ये आर्बिट्री कॉन्स्टंट किती आहे रे, इथं आर्बिट्री कॉन्स्टंट किती आहेत, काही काही जणांचं म्हणणं आहे सर 3 एक कॉन्स्टंट आहे, एक कॉन्स्टंट आहे, बट 3 गुणिले ए काय होणार आहे, कॉन्स्टंटच येणार नाही, एकच कॉन्स्टंट येणार आहे. मला सांगा 15 कसा आहे रे, 15 कसा आहे, कॉन्स्टंट आहे. आणि मी जर याला असं लिहिलं 5 गुणिले 3 तर 2 कॉन्स्टंट झाले का, हे 2 कॉन्स्टंट झाले का, नाही, ह्या दोघांचा मिळून एकच कॉन्स्टंट होणार आहे ना, तर तसं 3 गुणिले ए काय होईल रे, 3 कॉन्स्टंट आहे ए कॉन्स्टंट आहे, तर 3 गुणिले ए काय होईल, 3 आहे, 3 ए कॉन्स्टंटच असेल, मग 3 ए ची व्हॅल्यू काढायच्यावरून किती येईल रे, 3 ए इज इक्वल टू वाय डिवायडेड बाय ई रेस टू, मी का बर तूच एक्स, मला एक्स म्हणाले आहे काही. चलो मग इथे लग जरा हे जे काय फंक्शन आहे याला रिपीट लिहितो, y इज इक्वल टू 3a इंटू ई रेस टू 2x. चलो थोडीशी मदत करा मला, हा डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू x. हा सांगा काय तरी विथ रिस्पेक्ट टू x, हा वायचा डेरिव्हेटिव्ह तर मला येते, का होईल यार दिमाग खराब. हा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 3a ला 3a कॉन्स्टंट, ई रेस टू 2x डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 2x इंटू 2. मग मला सांगा ह्या 3a ची व्हॅल्यू किती आहे रे, y डिवाइड बाय ई रेस टू 2x इंटू ई रेस टू 2x इंटू 2, ई रेस टू 2x ई रेस टू 2x काय होईल रे, कॅन्सल, म्हणजे उरलं काय, हा
dy बाय dx इज इक्वल टू काय रे, इथपर्यंत लिहिले तरी चालते. बट तुम्हाला आता सांगितलं इक्वेशन म्हणल्यानंतर इक्वल टूच्या एका साईडला सगळे आणि दुसऱ्या साईडला 0 लिहा. मग या 2y ला काय म्हणायचं, 2y ला काय म्हणायचं रे, सृष्टी ह्या 2y ला काय म्हणायचं, काय म्हणायचं का ना ग, चला हे कळालं. नेक्स्ट झाले. आता 4 मार्कवाले क्वेश्चन, 2 मार्कवाले बस झाले. y इज इक्वल टू साइन ऑफ 3x प्लस 4. मग मला इकडं सगळ्यांनी लक्ष द्यायचंय आणि सांगायचं की या फंक्शनचं कितीदा डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल, 2 वेळेस. कळलं का रे, मी आताच सांगितलं डिफरन्शियल इक्वेशन बनवण्याच्या अगोदर सांगितलं की जर समजा साइन आणि कॉस ची टर्म आली की या फंक्शनचं कितीदा डेरिव्हेटिव्ह काढायचं, 2दा. मग थोडीशी मदत पाहिजे तुमची, इकडे लग जाय, डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू काय रे, एक्स. त्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या बरं का. चलो मला थोडं थोडं येते, तर y चा डेरिव्हेटिव्ह काय तर dy बाय dx. एक साइड तुम्ही सांगायची, दुसरी साइड तुम्ही सॉरी एक साइड मी सांगायचं, दुसरी साइड तुम्ही सांगायचं. लेफ्ट साइड मी सांगितली, y चा डेरिव्हेटिव्ह काय रे, dy बाय dx. तर तुम्ही राईट साइडचा डेरिव्हेटिव्ह सांगायचं. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय ते कॉस. हे 3x प्लस 4 ला 3x प्लस 4 झाला का डेरिव्हेटिव्ह, नाही. कशाने मल्टिप्लाय करायचं आता, हे जे काय अँगल आहे त्या अँगलचा डेरिव्हेटिव्ह. 3x चा डेरिव्हेटिव्ह 3, 4 चा डेरिव्हेटिव्ह 0. लिहायची गरज आहे का, नाही. म्हणजे रिपीट लिहितो, dy बाय dx ची व्हॅल्यू किती आली रे, 3 cos ऑफ 3x प्लस 4 आली का. बरं थांबायचं का, नाही. कितीदा डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हणले मी, 2दा. आता पण किती झाले, एकदा. अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचा वा लिहा काय, डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू कोणाच्या, एक्स. ह्या डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह येईल डी बाय डीएक्स ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह, डी वाय बाय डीएक्स इज इक्वल टू काय रे, डी बाय डीएक्स. इकडे बी डी बाय डीएक्स लिहिले म्हणून इकडे लिहिलो, नाही तर लिहिलं नसतं. ठीक आहे, 3 इंटू कॉस ऑफ 3x प्लस 4. चलो थोडीशी मदत पाहिजे. डी बाय डीएक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह किती येतं रे, d2y बाय dx स्क्वेअर. एवढं तर कळायला पाहिजे. 3 कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. आता डेरिव्हेटिव्ह कोणाचा, कॉसचा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येते रे, मायनस साइन ऑफ जे अँगल असेल ते असेल 3x प्लस 4 इंटू 3x प्लस 4 चा डेरिव्हेटिव्ह 3 ब्रॅकेट क्लोज. हे कळालं का डेरिव्हेटिव्ह ते सांगा. मग हे कॉन्स्टंट बाहेर येईल, 3 गुणिले 3 9. बरं कसले 9 रे, मायनस, कारण हे मायनस बाहेर निघेल, -9 साइन ऑफ 3x प्लस 4. हे कळालं का ते सांगा. ही व्हॅल्यू कोणाची आहे रे, मी थोडं डबल एक्स्ट्रा लिहिलो, तुम्ही नाही लिहिलं तर चालतंय. d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू -9. मी तर कलर चेंज करायलो पेनचा. हे साइन ऑफ काय रे, 3x प्लस 4 असंच आहे का. बरं जे मी कलर वेगळा लिहिलाय त्याची व्हॅल्यू मला माहितीये किती आहे रे, साइन ऑफ 3x प्लस 4 ची व्हॅल्यू किती आहे, y. मग इथे लिहायचं काय, d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू -9y
वाटलं तर इथं ब्रॅकेट मध्ये रिझन लिहा. कुठून? फ्रॉम इक्वेशन 1. कळालं? बरं, मी म्हणलं एवढं लिहिलं तरी मार्क पडतात, बट इक्वल टूच्या पलीकडे जरा 0 असलं तर बरं वाटतंय ना. तर त्या -9 व्हायला काय म्हणायचं? कम इकडं म्हणल्यावर काय होते? कमते. कमल्यावर काय होते? +9. असली जर इंग्लिश शिकवलो मी तर गॅरंटी देतो नक्की फेल होचाल तुम्ही इंग्रजीत. बरं, प्रॉब्लेम कळाला कसं सोडवायचं ते? तर आपल्याकडे HW नावाचा एक प्रकार आहे. हा, आणि रिव्हिजन बॅच मध्ये मी देतच असतो. रेग्युलर बॅच मध्ये मी सहसा देत नाही, दिलंच नाही. दिले का कधी? एखाद्या वेळेस चुकून दिलं असेल, ठीक आहे, बट रिव्हिजन बॅच मध्ये तुम्हाला होमवर्कला प्रॉब्लेम दिले जातील, ते ट्राय करायचे, ठीक आहे. आणि समजा नाही आले तर ते विचारायचे नाही, काय करायचे? विचारायचे. HW म्हणजे काय रे? काय की मला ना ते सगळेजण HW म्हणतात, मी बी HW म्हणतो. काय असते HW? असं बी असते का? वा, छान. घरकाम म्हणा की y इज इक्वल टू जसं साइन आहे तसं काय असू शकतं? कॉस ऑफ 2x + 3. उत्तर लिहून देऊ का तुमचं तुम्ही करता? हे पहिला HW. दुसरा y इज इक्वल टू साइन ऑफ 2x - 5. आणि तिसरा y इज इक्वल टू कॉस ऑफ 3x - 2. काय पण दिले मी, असं काही हे नाही. झालं? हा, मी तुझं नीट जर बघितलं असेल तर पहिले कॉस आणि साइनची मध्ये जागा सोडली. कधी कधी तिथे एखादा कॉन्स्टंट बी येते, येते 3, 4, 5 ABC काही पण येऊ शकते, ठीक आहे, जे की मी घेणार नाही. माझी मम्मी म्हणली तसलं काही घेऊ नको. मम्मीचं तर ऐकावं लागेल ना, बाकीचं कोणाचं ऐकू की नाही ऐकू. एक सांगू का, तुम्हाला विश्वास नाही बसणार. माझ्या मम्मीने एक मला गोष्ट सांगितली होती, ठीक आहे, ती मी ऐकली नाही. माझ्या मम्मीनं एक गोष्ट सांगितली, मी ऐकली नाही. माझ्या जिंदगीमध्ये लय नुकसान झालं, भरपूर नुकसान झालं. माझ्यावर एवढे वाईट दिवस आले की मला ट्युशन घ्यावं लागेल, ठीक आहे. त्यामुळे मम्मीचं ऐकायचं, ठीक आहे. मम्मीनं त्यावेळेस जर सांगितलेली गोष्ट मी नीट ऐकली असती तर आज मी काहीतरी वेगळं राहिलो असतो. झालं? तर मला कधी कधी लेकरं विचारतात मम्मीने काय सांगितलं होतं, तेच ऐकलं नव्हतं. तुम्ही विचार करा, सांगितलेलं ऐकलं असतं तर बदल झाला असता. ऐकलंच नाही आपण गैरी लेकर ऐकत नसतो. y इज इक्वल टू 3 sin 2x मायनस घेऊ का प्लस घेऊ? प्लस 4 इंटू कॉस ऑफ 2x. एक तर बघितल्या लक्षात आलं की ट्रिग्नोमेट्री आहे, साइन आणि कॉस. ट्रिग्नोमेट्री आहे काय? साइन आणि कॉस. कितीदा डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल रे? 2 वेळेस. किंवा आर्बिट्री कॉन्स्टंट किती आहेत रे? आर्बिट्री कॉन्स्टंट म्हणजे 1, 2. ह्याच्यावरून बी कळालं आणि साइन कॉस पण बी कळालं. मग पहिले काम काय करायचं? ह्याला म्हणायचं तू आजपासून इक्वेशन नंबर 1. मग चेक करा रे. प्लीज रिक्वेस्ट, कॅल्क्युलेशन करत असताना तुम्हाला माहित असायला पाहिजे की फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन करत असताना त्या इक्वेशनचं कितीदा डेरिव्हेटिव्ह काढायचंय हे जर माहित असेल तर तुम्ही उत्तर फास्ट काढू शकता. चेक करा काय रे, डिफरन्शिएट
हा अबोव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. अशी कलर का बदलायलेत मला कळ नाही गेले. हा मला वाटायले. ठीक आहे, एकच मिनिट ड्युअल रायटिंग मोड बंद करतो. चल मग काय रे, वायचा डेरिव्हेटिव्ह मला माहिती आहे dy बाय dx. हा 3 ला 3 बरं. बाय युजिंग अ प्रॉपर्टी ऑफ डेरिव्हेटिव्ह, जर दोन डिफरंट फंक्शन जर ऍडिशन मध्ये असतील तर काय करता येते रे, सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह देतात. एवढं तर माहितीये का, पक्का ना. हा नाही तर पुन्हा म्हणचाल सर इथे u इंटू व्ही वापरा, काय सांगता येत नाही, काय काय ठिकाणी वापरावं लागते पुढं. ठीक आहे, इथं वापरायची गरज आहे का नाही. हा एक फंक्शन आहे, हा एक फंक्शन आहे, दोघात रिलेशन काय ऍडिशनचं. ऍडिशन असेल तर आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह देऊ शकतो. मग इथं सेपरेट डेरिव्हेटिव्ह मध्ये 3 ला 3 कॉन्स्टंट, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय तर कॉस ऑफ 2x इंटू हे 2 कुठून आलं कळालं, 2x चा डेरिव्हेटिव्ह प्लस 4 ला 4 कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय रे, मायनस साइन ऑफ 2x इंटू 2, हे 2 कुठून आलं कळालं, ऑब्विसली कळणारच. 3 दुनी 6 कॉस 2x मायनस 4 दुनी 8 साइन 2x. ही व्हॅल्यू कोणाची आहे रे, ती महत्वाचं आहे, dy बाय dx ची आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती कोणाची आहे, अरे म्हणा dy बाय dx ची म्हणून. मग आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचं, तुम्ही हा म्हणा की नाही म्हणा मी काढणारच आहे. डिफरन्शिएट अबोव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू काय रे एक्स. आता मी खेळत बसणार नाही, dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली लिहिणार आहे काय, d2y बाय dx स्क्वेअर. करेक्ट आहे. मग इथं थोडीशी मदत करा, 6 ला 6 कॉन्स्टंट, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय रे, मायनस साइन ऑफ 2x इंटू 2, हे 2 कुठून आलं ते माहित असायला पाहिजे. चेक करा, मायनस 8 इंटू साइनचा डेरिव्हेटिव्ह काय ते रे, हा कॉस ऑफ 2x इंटू अगेन 2. मग काय येईल बघा, 6 दुनी 12, कसले 12, मायनस 12 साइन ऑफ 2x आणि 8 दुनी 16 कॉस ऑफ 2x. आलं का. मग आता थोडस जर नीट बघितलं, ह्या दोघातून काय कॉमन काढता येईल रे, चेक करा. साइन 2x च्या सोबत 3 होतं आणि साइन 2x च्या सोबत 4 होतं, म्हणजे इथून 3 जर राहिलं, 3च ठेवायचं असेल तर काय कॉमन काढावं लागेल, 4. मग कसले 4 काढायचं बाहेर, मायनस 4. ते बी कसं ओळखायचं ते सांगतो. हे अँगल आहे, अँगलचा कोएफिशियंटचा स्क्वेअर कॉमन काढायचा, अँगलच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर कॉमन काढायचा. कळतंय, इथं कॉमन काय निघेल रे, 4. बरं कसले 4 काढायचं, मायनस 4. मायनस 4 कॉमन काढणं म्हणजे काय शिकवलंय मी, मायनस 4 कॉमन काढणं म्हणजे काय रे, प्रत्येक टर्मला मायनस 4 ने डिवाइड करणं. मायनस 12 ला जर मायनस 4 ने डिवाइड केलं तर मायनस मायनस कॅन्सल, तर काय उरतं रे, 3 साइन 2x उरतंय. आणि ह्याला जर केलं तर किती येईल, प्लस 4 कॉस ऑफ 2x उरतंय. चेक करा आणि मला सांगा, हे जे ब्रॅकेट आहे, मी वाटलं तर कलर चेंज करू का, याचा कलर चेंज करू का, ही ब्रॅकेट मधली क्वांटिटी कशी आली कळालं का रे. चलो मग मला सांगा, ह्याची व्हॅल्यू किती आहे रे, येलो कलरची, d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 4y. एवढं लिहिलं तरी मार्क पडतात, एवढं लिहिलं तरी मार्क पडतात. बट तुम्ही काय करायचं, एक्सक्यूज मी करायचं, कोणाला कोणाला, मायनस 4 ला. ते काय होईल रे, इकडून काय होईल, प्लस 4. तर फायनल इक्वेशन काय रे, d2y बाय dx स्क्वेअर प्लस 4y इज इक्वल टू 0 इज युअर रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. चलो काही अडचण आहे का सांगा. कुणाला काही अडचण
काही डाऊट आहे का सांगा. एक एक प्रॉब्लेम गेलो, सिंपल सिंपल एक चेक करा. पहिल्यांदा सुरुवातीला सोपे घेतले थोडस. आता तुम्ही जर नीट बघत गेलं तर शेवट पण तुम्हाला सगळे प्रॉब्लेम कसे वाटायले तर कसे वाटायले, सोपे वाटायले. आता काही काही लोक ना चर्चा करतात, जाधव क्लासेस मध्ये ना लई सोपे सोपे प्रॉब्लेम घेतले जातात, त्यामुळे पोरांना काय वाटतात, सोपं वाटते. मग त्यांना मी एकच क्वेश्चन विचारतो, तुमच्याकडे अवघड शिकवतात ना, शिकवतात ना, तर अवघड प्रॉब्लेम द्या माझ्याकडे, मी सॉल्व्ह करून दाखवतो. मग सांगायचं सोपं आहे का अवघड आहे ते. आता त्यांच्या मास्तरनं असं सांगितलेलं असतं, हे पार्ट लई अवघड आहे, हे तुम्हाला जमणारच नाही, पोरग तिथं जीव सोडून देते. हा, कुठल्या मॅथमॅटिक्सच्या मास्तरनं ऐकलंय का तुम्ही शिकवलेलं सांगताना की मॅथमॅटिक्स लई सोपं असते म्हणून? स्पेशली ट्युशन वाला म्हणते का? नाही. काय म्हणते ट्युशन वाला? अब्बा मॅथमॅटिक्स लई अवघड आहे, ट्युशन लावल्याशिवाय मॅथ निघत नाही. मी तुम्हाला असं कधी बोललोय आतापर्यंत? आतापर्यंत असं कधी म्हणलं का की मॅथमॅटिक्स लई अवघड आहे, ट्युशन लावावं लागतंय? नाही. मी काय म्हणतो रे, मॅथमॅटिक्स लई इंटरेस्टिंग आहे, फक्त ते इंटरेस्टिंग कसं आहे ते समजण्यासाठी काय करावं लागतं, ट्युशन लावावं लागतं. आणि ट्युशन मी कशासाठी लावायचं, तर माझं एकच टार्गेट आहे, काय, 70 आउट ऑफ 70. त्यासाठी जेवढे प्रयत्न चालू आहेत. एकदा सिलेबस कंप्लीट केलाय, दुसऱ्यांदा म्हणजे सकाळच्या बॅचला तर मी तिसऱ्या चॅप्टर पासून आणि संध्याकाळच्या बॅचला 5व्या चॅप्टर पासून चालू करणार आहे. त्यामुळे तुम्ही संध्याकाळची बॅच पण जॉईन करू शकता. मग तो ऑनलाईन करा की ऑफलाईन करा. ठीक आहे, म्हणजे कमीत कमी एक्झाम पर्यंत आणखीन 3 रिव्हिजन व्हायला पाहिजे. होतात, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, चलो हे कळालं. सिमिलर प्रॉब्लेम देतो. सिमिलर प्रॉब्लेम जर तुम्हाला जर वाटलं की येते तर त्याला HW मध्ये ढकलू. सिमिलर प्रॉब्लेम जर आहे ते जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला येते तर ते कुठे ढकलू, HW मध्ये. मग क्वेश्चन चेक करा. हा, y इज इक्वल टू समथिंग 2 into साइन ऑफ 3x मायनस 5 into cos ऑफ 3x. फक्त प्लसच्या ठिकाणी काय रे, मायनस. करता येईल हा किंवा ना. ठीक आहे, मग हा एक काय झालं, होमवर्क मध्ये गेलं. अजून एक सांगतो, चेक करा रे. अल्फाबेटच्या फॉर्मॅट मध्ये असते ए इंटू साइन ऑफ काय, समजा 5x आणि प्लस किंवा मायनस असू शकते, प्लस किंवा मायनस असू शकते. बी इंटू काय रे, कॉस ऑफ 5x. इथं प्लस किंवा मायनस असू शकते. ठीक आहे, नवीन प्रॉब्लेम कळलं, कळतंय का? किंवा ह्यालाच इन द फॉर्म ऑफ अल्फाबेट्सच लिहायचं असेल तर ए इन अ ब्रॅकेट साइन ऑफ एम टाइम्स एक्स प्लस किंवा मायनस बी इंटू कॉस ऑफ एम टाइम्स एक्स. उत्तर लिहून देऊ, उत्तर लिहून देऊ का? चेक करा. इथं तुमच्या लक्षात येईल की स्क्वेअर टर्म न काय करायचंय, फक्त y ला मल्टिप्लाय करायचंय. तर इथं कसं काय येईल ते सांगतो. इथे लक्ष द्या रे, इथे d2y बाय dx स्क्वेअर प्लस 9y इज इक्वल टू 0. इथे काय रे, d2y बाय dx स्क्वेअर प्लस 25y इज इक्वल टू 0. इथे काय रे, d2y बाय dx स्क्वेअर प्लस m स्क्वेअर y इज इक्वल टू 0. कळालं का मी काय काय बोललो ते? तर हे प्रॉब्लेम येतील तुम्हाला. चलो, तर नेक्स्ट प्रॉब्लेम, y इज इक्वल टू a इंटू ई रेस टू 2x प्लस घेऊ का मायनस घेऊ? सध्या प्लस घेतो, पुढचा मायनस घेऊ, काय हरकत नाही. इथंच मायनस बी घेतलं असतं पण नको. चेक करा, y इज इक्वल टू a इंटू ई रेस टू 2x प्लस b इंटू ई रेस टू मायनस 2x. मग आता मला सांगा, या इक्वेशन मध्ये किती कॉन्स्टंट आहेत रे, किंवा किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत? 2. तर किती डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल? 2दा.
एवढं कळालं की मग काय करायचं, त्याला म्हणायचं आजपासून तू इक्वेशन नंबर 1 आहे. मग मला सांगा इथे एक वाक्य लिहायचं, काय लिहायचं रे? डिफरन्शिएट अबाहू इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू काय एक्स. काय सांगा बरं. हा थँक्यू. dy बाय dx. हा इथे चेक करा, दोन टर्म कसे आहेत ऍडिशन मध्ये, सेपरेट डेरिव्हेटिव्ह देता येते का? हो. तर काय करायचं, फर्स्ट फंक्शनचा ए कसा आहे कॉन्स्टंट, कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल असेल तर काय कॉन्स्टंट ऍज इट इज. ई रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह कोण सांगतंय? ई रेस टू 2 इंटू 2 प्लस बी ला बी ई रेस टू मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू मायनस 2x इंटू हे -2 कसं काय आलं कळालं झालं. मग इथे चेक करा, dy बाय dx व्यवस्थित लिहितो आणखीन एकदा, काय येईल 2a ई रेस टू 2x प्लस इंटू मायनस मायनस 2b ई रेस टू मायनस 2x. झालं का? नाही. आणखीन एकदा डिफरन्शिएशन करायचं, तर लिहायचं इथं डिफरन्शिएट अबाहू इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू कुणाच्या रे एक्सच्या. तर काय रे d2y बाय dx स्क्वेअर. का असं लिहू d बाय dx ऑफ dy बाय dx? चालते ना d2y बाय dx स्क्वेअर डायरेक्टली, कारण लास्ट सेमिस्टरला डेरिव्हेटिव्ह शिकलाय आपण, तर इथं डायरेक्टली लिहिलं तर काय हरकत नाही. मग मला सांगा हे 2a कसं आहे रे? कॉन्स्टंट आहे. दोन कॉन्स्टंट आहे, एक कॉन्स्टंट, तर 2a कसं असेल कॉन्स्टंट. कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल असेल तर फक्त व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह काय तर आहे ई रेस टू 2x इंटू 2 मायनस 2b इंटू ई रेस टू मायनस 2x इंटू मायनस 2. कॅल्क्युलेशनला थोडीशी मदत पाहिजे मला, तर d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 4a इंटू ई रेस टू 2x मायनस इंटू मायनस प्लस 4b इंटू ई रेस टू मायनस 2x. काय कॉमन काढता येईल रे? काय कॉमन काढता येईल? थँक्यू. 4 कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय उरतंय a इंटू ई रेस टू 2x आणि प्लस b इंटू ई रेस टू मायनस 2x. मी जे ब्रॅकेट मध्ये लिहिलं त्याचा कलर चेंज करायलो. का कलर चेंज करायलो तुम्हाला लक्षात येईल, कारण त्याचा बर्थडे आज. हा हे जे मी कलर चेंज केलंय ती व्हॅल्यू कोणाची आहे रे? मग d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 4y. मग मला सांगा 4y पलीकडे बरं वाटायला का? नाही. त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं? असं जर म्हणलं तर लोक येडं म्हणतील. हा अवघड आहे का रे? ठीक आहे, तर सिमिलर प्रॉब्लेम HW मध्ये टाकू. अरे टाकू का नको? घ्या म्हणलं तर घेतो मी, काय अडचण नाही, बट तेच ते प्रॉब्लेम करायचे इच्छा नाही माझी. तर इथं ग्रीन कलर मध्ये HW फेकून देतो, तुम्ही काय करायचं व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, पहिल्यांदा फर्स्ट वाय बर कलर दिसायला का रे? नाही, काही जण आपल्याकडे बॅटरीज आहेत म्हणून म्हणालो, आणि मला वाटतं मॅक्सिमम लेकरांना बॅटरी आहे. कस काय? अभ्यास बिभ्यास काय नाही, भयताडांनो मोबाईल बघू बघू झालेलं हे. हा नाही तर उगच नंबर बी नसला तर माझ्यासारखे असतात काही जण स्टाईल. हा उग नंबर नाही काहीच नाही, डोळ्याला काही त्रास होत नाही, तरी पण उग सिन्सिअर दिसावं, हुशार दिसावं, हा जरा चांगलं दिसावं, चार लोकांच्या नजर आपल्यावर जावं, हुशार वाटावं म्हणून घेतात काही जण. हो श्रद्धा, बरोबर आहे का? हम्म श्रद्धा बरोबर आहे का? तुला चष्मा आहे का नाही? मग तू गैरी आहे तू. चल
3 इंटू ई रेस टू 2x, अरे 2x का बरं 4x, प्लस घेऊ का मायनस घेऊ, मायनस घ्या, 5 इंटू ई रेस टू मायनस 4x, ठीक आहे. सेकंड y इज इक्वल टू a इंटू ई रेस टू mx प्लस b इंटू ई रेस टू मायनस mx. हा आणखीन एक गोष्ट सांगतो, इथं प्लस मायनसचा काही फरक पडत नाही. तिसरा सेम प्रॉब्लेम घेतो, a इंटू ई रेस टू mx मायनस b इंटू ई रेस टू मायनस mx. बरं, ए म्हणजे काय रे, काही पण असू शकते, बी म्हणजे काय पण असू शकते, एम पण काही पण असू शकते. तर एक सिंगल प्रॉब्लेम तुम्ही बनवावं अशी माझी इच्छा आहे. y इज इक्वल टू काय लिहू सांगा, तुम्ही बनवा. एचं व्हॅल्यू काही सांगू शकता, हा सांगा. 2 e रेस टू 3x मायनस का प्लस तुमच्या मनावर, मायनस. हा 3 बी लिहू शकता, 4 बी लिहू शकता, 1 बी लिहू शकता, काही बी लिहू शकता. हा 4 e रेस टू मायनस 3x. चला हे एवढे होमवर्क लिहून घ्या, ठीक आहे. चलो अजून काय पुस्तकात वेगळे अवघड आहेत का ते बघायलो मी, ठीक आहे. हा आज याला कम्प्लीटच करून टाकायचं. चलो एक क्वेश्चन आहे आपल्याकडं, थोडस मला वाटलं की ते घ्यायला पाहिजे, ठीक आहे, तो घेतो. फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस सी इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4. चलो ह्याच्यामध्ये आर्बिट्री कॉन्स्टंट किती आहेत, अल्फाबेट वाले कॉन्स्टंट. एक आहे सी, तर या सी ची व्हॅल्यू काढून घ्या. आधी आधी काय करायचं, आपलं ठरलंय ना, एखादा कॉन्स्टंट असेल तर काय करायचं, त्याला त्याची व्हॅल्यू काढून घ्यायची. याच्यावरून या सी ची व्हॅल्यू काढून घ्या रे, किती येईल सांगा बरं. तर लक्ष द्या रे, सी वाय स्क्वेअर इज इक्वल टू हा 4 मायनस एक्स स्क्वेअर. हे कळालं का, हा किंवा ना. सी ची व्हॅल्यू 4 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय वाय स्क्वेअर. कोणाला काय अडचण आहे का, चल मग मला तर काय अडचण असणार आहे. मग काय करायचं ते सांगतो. हे जे काय इक्वेशन आहे, हे जे इक्वेशन आहे याच्यावरून काय केली, आधी सी ची व्हॅल्यू काढली, आणि आता नीट लक्ष द्या. चलो हा डिफरन्शिएट काय रे, अबोव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा काय रे, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह काढू का डी बाय डी एक्स अप्लाय करू, ह्याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह, ह्याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह. हा सांगा, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस सी ला सी कॉन्स्टंट, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू हे कळालं का, dy बाय dx कुठून आलं ते, पॉवर पुढं पॉवर 1 न कमी, पुन्हा y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू 4 चा डेरिव्हेटिव्ह तर आमच्या गल्लीतला बाळू सांगते. मग इथे चेक करा रे, हे 2x ला 2x ऍज इट इज प्लस सी ची व्हॅल्यू किती रे, 4 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय वाय स्क्वेअर इंटू 2y इंटू dy बाय इज इक्वल टू 0. वाय स्क्वेअर मधला इथला 1y आणि इथला 1y
कॅन्सल झाला तर फायनल इक्वेशन 2x प्लस किती रे 2 इंटू 4 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. संपली. अवघड आहे का? अरे सॉरी इथे डिनॉमिनेटर वाय राहिले की. हा अजून काही काही लेकर काय करतात ते सांगतो. उगाच म्हणजे इच्छा असेल तर. माझी तसली काही इच्छा होत नाही. इथे काय करतात रे, इथे एलसीएम काढतात, काहीच नाही म्हणजे एलसीएम. इकडचं वाय पुन्हा तिकडे जाऊन झिरोला मल्टिप्लाय करतात, काही कामाचं नाही. मग याच्यातून 2 कॉमन करतात, तिकडे जाऊन डिवाइड करतात, काहीतरी असे चाळे करत बसतात. आपल्याकडे वेळ आहे का तसला? द्या सोडून. चलो हे एक जरा इक्वेशन मस्त आहे, चेक कर. टाइमपास ऍक्च्युली झालं काय? झालं का? हा. y इज इक्वल टू ax स्क्वेअर प्लस बी. किती आर्बिट्री कॉन्स्टंट आहेत रे? 2. ए आणि बी तर किती डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल? 2. बर इथं काय ए ची आणि बी ची एकत्र व्हॅल्यू काढता येते का? ए आणि बी दोन डिफरंट कॉन्स्टंट आहेत, तर ए आणि बी ची एकत्र व्हॅल्यू काढता येते का? नाही काढता येत. मग काय करायचं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही, मला डिफरन्शिएट करायचं. इंग्लिश तर कळते आता. डिफरन्शिएट अबोव इक्वेशन रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय रे? dy बाय dx इज इक्वल टू काय रे? ए ला एक कॉन्स्टंट एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि बीचा डेरिव्हेटिव्ह 0. मग मला सांगा dy बाय dx ची व्हॅल्यू किती आली रे? म्हणा 2ax. आता चेक करा मी काय म्हणतोय. इथे एकच कॉन्स्टंट आहे. आता ह्या एका कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढू शकतो का नाही? इथं दोन कॉन्स्टंटची एकदाच व्हॅल्यू काढू शकत नाही, बट एका कॉन्स्टंटची काढू शकतो. हो, मग याच्यावरून मला 2a ची व्हॅल्यू सांगा. तर dy बाय dx डिवायडेड बाय x. कळालं का नाही? हा की ना? हो किंवा नाही? इकडचं x तिकडे जाऊन फक्त डिवाइड झालं. कळालं? हा. मग याला आणखी एकदा डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट अबोव इक्वेशन रिस्पेक्ट टू x. काय रे? d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 2a ला 2a कॉन्स्टंट x डेरिव्हेटिव्ह 1. बट 2a ची व्हॅल्यू किती आहे रे? हा dy बाय dx डिवाइड बाय x. इकडचा डिवाइड मधला x कुठे जाते रे? मल्टिप्लाय मध्ये. तर काय रे? x इंटू d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू dy बाय dx. मला सांगा इक्वलच्या पलीकडे काही चांगलं वाटतंय का आपल्याला? नाही. त्याला म्हणजे एक्सक्यूज मी कमी इकडं. तर फायनल आन्सर काय येईल सांगा? x इंटू d2y बाय dx स्क्वेअर मायनस dy बाय dx इज इक्वल टू 0. हे कळालं का ते सांगा मला. अवघड आहे का रे? नाही. चलो
ठीक आहे, एक लास्ट क्वेश्चन किंवा अजून एक दोन घेऊ. लास्ट तर हा, ते बी जर तुम्ही ट्राय करतो म्हणला तर मी सोडून देतो, काय अडचण नाही. बट मला तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही काय करतो म्हणत नाही. ए इंटू बघू साइन ऑफ लॉग एक्स प्लस बी इंटू कॉस ऑफ लॉग एक्स. हा, ट्राय करता का रे? कितीदा डेरिव्हेटिव्ह काढायचे ते तर पक्का माहितीये. कितीदा डेरिव्हेटिव्ह काढायचं हे तर पक्का माहितीये का? चलो, मग तुम्ही काढू शकता. चलो, नाही मी करून देतो, टेन्शन नका. कारण तुम्ही जर करत बसला तर लय अवघडच जाईल ते. मी सोप्यामध्ये करून देतो. इकडे जरा डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय रे? हा, dy बाय dx इज इक्वल टू ए ला ए कॉन्स्टंट साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ लॉग एक्स आणि लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. 1 बाय एक्स कळलं का? प्लस बी ला बी ऍज इट इज कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ लॉग एक्स आणि ह्या लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. लक्ष द्या रे प्लीज, हे प्रॉब्लेम सहसा कळत नाही लोकांना. मी सांगायचा प्रयत्न करायलो, फक्त कळतंय का चेक करा. नाही कळालं तर नाही म्हणून सांगा, काय हरकत नाही. बट हा प्रॉब्लेम 99% लेकरांना अवघड जाते. कारण ही व्हॅल्यू कुणाची रे? हे कळालं का ते सांगा मला. लेकर काय करतात ते सांगतो. इथं डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा प्रयत्न करतात. इथं जर डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलं तर काय तर यू बाय व्ही करावं लागते का? कॉस ऑफ लॉग एक्स हे पण व्हेरिएबल आहे आणि एक्स पण व्हेरिएबल आहे. यू डिवाइड बाय व्ही करावं लागते का? इथं यू बाय व्ही, इथं एकदा यू बाय व्ही, पुरे जीव सोडून देते प्रॉब्लेम करताना. हा, येते का यू बाय व्ही? किती जण लाट होते यू बाय व्ही? व्ही ऍज इट इज यू चा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स मायनस यू ऍज इट इज व्ही चा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स डिवाइड बाय व्ही चा स्क्वेअर. एवढं पॉसिबल आहे का? नाही. मग थोडं डोकं शांत ठेवायचं. यातून दोघातून काय कॉमन काढता येतं रे? 1 बाय एक्स. ब्रॅकेट मध्ये काय राहील? ए इंटू कॉस ऑफ लॉग एक्स मायनस बी इंटू साइन ऑफ लॉग एक्स. शांत डोक्याने कॅल्क्युलेशन करायचं, काय गडबड करायची नाही. इकडचा एक्स इकडे मल्टिप्लाय मध्ये आणायचा. यू इंटू व्ही सोपं जाते का? हा, एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ए इंटू कॉस ऑफ लॉग एक्स मायनस बी इंटू साइन ऑफ लॉग एक्स. ही काय ऍडजस्टमेंट केली का? आलं मी फक्त इकडचा डिनॉमिनेटर इकडे आणला. आता डिफरन्शिएट अबव इक्वेशन रिस्पेक्ट टू एक्स, इकडे लक्ष द्या, गडबड नको करू. मी म्हणालो हे सहसा प्रॉब्लेम कळत नाही म्हणून सोडून द्यायलो, तसं होमवर्क बी देऊ शकलो असतो मी. चेक करा, हे एक फंक्शन आहे, हे एक फंक्शन आहे. दोन डिफरंट फंक्शन कशामध्ये आहेत रे? ऑनलाईन मध्ये तुम्ही बोललात तर चालते. हे दोन फंक्शन कसे आहेत? मल्टिप्लिकेशन मध्ये. काय करावं लागेल? यू इंटू व्ही रूट. चेक करा, फर्स्ट फंक्शन सेकंडचा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स चा डेरिव्हेटिव्ह d2y बाय dx स्क्वेअर. कळलं? हा, प्लस सेकंड फंक्शन dy बाय dx, फर्स्ट फंक्शन एज इट इज सेकंड डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन एज इट इज फर्स्ट डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह 1. इकडचं झालं, आता तिकडचं. हा, a ला a एज इट इज, कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ लॉग एक्स आणि लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. यू बाय व्ही केला तर जीवच गेला असता. ठीक आहे. हा, आणि मायनस बी इंटू साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स इंटू 1 बाय एक्स. इथून सुद्धा काय करायचं रे? 1 बाय एक्स कॉमन काढायचं. ते बी कसलं? मायनस 1 बाय एक्स कॉमन काढायचं. ब्रॅकेट मध्ये काय राहतंय? ए इंटू साइन ऑफ लॉग एक्स आणि काय रे
प्लस बी इंटू कॉस ऑफ लॉग एक्स. हे एक्स न इकडे मल्टिप्लाय करायचं, ह्या एक्स न मायनस नाही, कशानं एक्स न इकडे मल्टिप्लाय करायचं. काय ते सांगा बरं, मी दुसऱ्या कलर न लिहितो. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर dy बाय dx. फक्त याला मल्टिप्लाय करायचं का, याला बी मल्टिप्लाय करायचं, प्लस एक्स इंटू dy बाय dx. आणि हे मायनसला मायनस, आणि ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती आहे रे, चेक करा आणि सांगा मला किती आहे. वाय. कसली वाय, मायनस वाय. मायनस वाय इकडून काय होतं रे, प्लस एक्स स्क्वेअर dy बाय dx प्लस एक्स इंटू dy बाय dx प्लस वाय इज इक्वल टू 0. याचं डिफरन्शियल इक्वेशन कसं काढायचं कळालं. अजून एक दोन प्रॉब्लेम आपण उद्या बघू, थोडेसे हटके अजून असे. ठीक आहे, हा एवढे अवघड येणार नाही, बट समजा आलेच तर पॉसिबिलिटी सोडायची नाही. ठीक आहे.